दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। पलूसला नियमितीकरण, बांधकाम परवान्यात भ्रष्टाचार, दिगंबर पाटील, चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करा। पलूस नगर परिषदेला गेल्या 4-5 वर्षापासून भ्रष्टाचाराचा कर्करोग लागला असून नियमितीकरण आणि बांधकाम परवान्याच्या नावाखाली काही अधिकारी एजंटांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत। संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची तातडीने बदली करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे गटनेते दिगंबर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी पालिकेतील कारभारावर गंभीर आरोप केले। नागरिकांनी विकास कामांसाठी नगरसेवकांना निवडून दिलं आहे, मात्र जनतेची आर्थिक पिळवणूक होत असताना गप्प बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। ते म्हणाले, 1 गुंठा जागेच्या नियमितीकरणासाठी शासनाकडे 6 ते 7 हजार रुपये शुल्क भरावे लागतात, मात्र गेल्या काही वर्षापासून पालिकेतील काही अधिकारी एजंटांमार्फत 40 ते 50 हजार रुपये वसूल करत आहेत। बांधकाम परवान्याबाबत ही अशीच परिस्थिती असून नागरिकांची सर्रास लूट सुरू आहे। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मंजूर करून दिलेल्या आमदार निधीतील कामांमध्ये ही टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच भारे पूल ते एसुगडे पूल या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामातही काही अधिकाऱ्यांनी अडथळे निर्माण केल्याचा दावा केला। या प्रकरणाची सविस्तर पोलखोल लवकरच करणार असल्याचे त्यांनी सांगितले। पाठपुरावा करणार, दिगंबर पाटील म्हणाले, पालिकेत गेल्या काही वर्षापासून हे बांधकाम अभियंता म्हणून कार्यरत आहेत। त्यांची ईश्वरपूर नगरपालिकेत बदली झाली असतानाही सयांचे अधिकार आणि अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे कसा ठेवण्यात आला हा प्रश्न आहे। त्यांच्यासह संबंधित 3 अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांची तातडीने बदली करण्यात यावी यासाठी शासन आणि वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक धनाजी कुंभार, अंजनी मोरे, अंजली गायकवाड, भाजपचे नगरसेवक अमृत माळी, माजी नगरसेवक कपिल गायकवाड आणि भाजपचे सागर सुतार उपस्थित होते। आता नियमितीकरण करण्यासाठी 1 गुंठ्याला किती सरकारी कर द्यावा लागतो, आज हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तर एका गुंठ्यासाठी 6 ते 7 हजार रुपये खर्च नियमितीकरणावर लागतो। पण ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी आपले एजंट पाठवून प्रत्येक गुंठ्याला 40 ते 50 हजार रुपये पलूसच्या जनतेकडून वसूल केलेले। असे पलूसमध्ये 2-3 अधिकारी, भ्रष्ट अधिकारी गेले 4-5 वर्ष झाले पलूस आणि पलूसच्या जनतेची आर्थिक पिळवणी करत चालले। त्यांचे भ्रष्टाचार करून इतकी माया गोळा केलेली आहे। त्यांनी स्वतःच्या नावावर काय प्लॉट केले, मित्राच्या नावावर केले, काय आर्थिक स्वरूपात कॅश घेतलेले आहे, काय सोने सुद्धा असं घेतले असं आम्हाला फोन गेले की आमच्याकडून काय सोने सुद्धा आम्ही देऊ शकले, सोने सुद्धा आमच्याकडे घेतले। आणि हे करत असताना ह्या अधिकाऱ्याची एवढी मजल गेली की आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघाचे सन्माननीय आमदार बाळासाहेब कदम हे जेव्हा पलूसच्या विकासासाठी विकास निधी देतात, त्या विकास निधी सुद्धा हा अधिकारी टक्केवारी घेतो। म्हणजे हे खरं तर पलूससाठी भविष्यासाठी फार घातक आहे। त्याचबरोबर पलूसमध्ये जे मोठी शेतजमीन असणारे धारक आहेत त्यांच्याकडे हा अधिकारी एजंट पाठवतो आणि त्यांना पाठवलेले त्यांना आरक्षणाची भीती घालण्यात आली आणि तुम्ही लवकरात लवकर नियमितीकरण करून घ्या, मी नियमितीकरण करून देतो, अन्यथा तुमच्या जागेवर आरक्षण पडणार, त्याला आम्ही जबाबदार नसणार। आणि ह्या भीतीपोटी त्यांचं नियमितीकरण करून त्यांना करायला लावलं। त्यापोटी त्यांच्या 10-15 गुंठे जमीन घेतली गेलेली आहे त्या काळात। हेच उदाहरण तुम्हाला असं सांगायचं म्हणतं याबद्दलचं, तर पलूसमध्ये वाईन शॉप